वाळवा तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढताना दिसत आहे. जुनेखेड येथे आयोजित शेतकरी संवाद सभेत कॉम्रेड धनाजी गुरव यांनी सरकारच्या या प्रकल्पावर जोरदार टीका केली आहे. देश आणि राज्याचा विकास आवश्यक आहे, मात्र सुपीक शेतजमिनी उद्ध्वस्त करून विकास होऊ देणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला. सरकार ठराविक उद्योगपतींच्या फायद्यासाठी निर्णय घेत असून शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान शेतकरी नेते BG पाटील यांनीही या महामार्गामुळे कृष्णा काठावरील सुपीक भागाचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली. शेतजमीन वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. या सभेला संघर्ष समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता वाळवा तालुक्यातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. सरकारी दवाखाने का पैसे नाही, मग जर पैसे नाहीत म्हणून तुम्ही लोकांच्या कल्याणकारी योजना बंद करणार असला तर मग शक्तीपीठाची गरज काय? एक रस्ता सोबत असताना, मोकळा पडलेला रस्ता सोबत असताना नवीन शक्तीपीठाची गरज काय? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी दिलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक विद्वान माणूस निर्माण झाला. त्यानं पहिल्यांदा खोतीच्या विरोधामध्ये 1934 साली मोर्चा काढला, कुळ कायदा झाला पाहिजे म्हणून. नाहीतर कोण मालक होता जमिनीचा? आम्ही सगळी कुळ होतो. तुमच्याकडे सगळ्या जमिनी होत्या, तुमच्या भाईबंधांच्याकडे, RSS वाल्यांच्याकडे. नाहीतर मग कोण सरकार असतील तर त्यांच्याकडे होत्या. लढा पूर्ण झाला. बाबासाहेब त्यावेळी मंत्री नसताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कुळ कायदा झाला आणि आम्ही सगळे शेतकरी झालो. नाहीतर आम्ही कुळ होतो. आठवून बघा, जुन्या पिढीला माझ्यापेक्षा. आम्हीच बैलगाडीमध्ये जुंधळ्याची पोती, भुईमुगाच्या शेंगानी मिरच्या घेऊन जायत होतो वाड्यावरनं उतरायला. आमच्या जनावरांनी जर हागलं म्हटलं तर तुमचं तुम्ही घेऊन जावा म्हणून सांगत होते. खोटा आहे काय खरं आहे? जर कुळ कायदा झाला नसता तर आम्ही शेतकरी झालो नसतो. तुमच्या पोटात दुखायला लागले आमच्याकडे जमिनी आल्याच्या, म्हणून जमिनी काढून घ्यायचे नवे डावपे जर तुम्ही सुरू केले असले तर ते आम्हाला कळणार नाहीत. एवढे आम्ही मूर्ख नाही आहोत. गरज नाही, राज्य सरकारकडे पैसे नाहीत तरी सुद्धा आम्ही हा रस्ता करणार. हा हट्ट हा फक्त कमिशन हाणण्यासाठी. आणि राजू शेट्टी जसं म्हणतात तसं किमान 80,000 कोटी रुपये हाणायचे आहेत यांना. यासाठी आमचं वाटोळं करता कशासाठी? तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे नाही ते जाहीर करा आणि आमच्यासाठी पुन्हा 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढायचं हे यांनी जाहीर केलंय विधानसभेमध्ये. मग 1,20,000 कोटी सगळेच्या सगळं कर्ज काढून जर तुम्ही हा रस्ता करणार असला तर महाराष्ट्राचा विकास कुठं आहे? आधीच 30% सुद्धा टोल त्या रस्त्याला जमा होत नाही, तर मग हा नवीन रस्ता करायचं कारण काय? याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. आणि मग त्याच्या पुढचा मुद्दा येतो की सुरुवातीला जर हा रस्ता इथं नव्हता तर मग हा रस्ता आता इथं कसा आला? तिकडं म्हणे शेतकऱ्यांनी विरोध केला आणि इकडे तुम्ही कोण कोण सातबारे घेऊन घ्यायला चालला होता हो त्याला? वाळवा तालुक्यातला शेतकरी विरोध करणार नाही हे फडणवीसांनी गृहीत कसं धरलं? कशाच्या जीवावर फडणवीस बोलायला लागले? त्यांचा जो समज आहे वाळवा तालुक्याबद्दलचा की इथून रस्ता नेला आणि सुपीक जमीन नेली आणि वाळवा तालुक्याचं वाटोळं झालं तरी कोण बोलणार नाहीत. हा गैरसमज जर का त्याचा मोडायचा असेल तर आपल्याला आपली ताकद दाखवून द्यावी लागेल. चुकमान 25% जमीन कायमची बर्बाद होणार आहे. वाळवा तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखाने किती आहेत हो? 5 आहेत. 5. जर का 25% जमीन कमी झाली वाळवा तालुक्यातली रस्त्यामुळं, पाणी साचल्यामुळं, मीठ फुटल्यामुळं, तर 25% साखर निर्माण करणारा ऊस वाळवा तालुक्यातला कायमचा बंद होणार आहे. 5 साखर कारखान्यांना कुलप लागू शकतात. 5 साखर कारखान्यांच्या कोटी कमी येतील. त्याच्यावर अवलंबून असलेल्या बँका, पतसंस्था, नोकर, त्याच्यावर अवलंबून असलेले बाकीचे सगळे उद्योग, दुकानं असतील
ट्रॅक्टर रिपेरी असतील, टायर पंक्चरवाले असतील, त्याच्यावर अवलंबून असलेल्या पतसंस्था, शिक्षण संस्था, त्याच्यात नोकरी करणारी आमची सगळी मुलं, तुम्ही काय करायला चाललाय? तुम्ही वाळवा तालुक्याचं वाटोळ करायला चाललेले आहात. हे या रस्त्यामुळे हे होणार आहे वाटोळ, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न माझा किंवा प्रश्न तुझा नाही आहे, प्रश्न वाळवा तालुक्याच्या विकासाचा आहे.